ठाकरेंचा सगळा ताफा निघालेला आहे। धारावीच्या टी जंक्शन पासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरेंचा ताफा मातोश्रीवरून आता धारावी टी जंक्शनच्या दिशेने निघालेला आहे। काही वेळातच मोर्चाला सुरुवात होईल। खुद्द उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा म्हणजे मुंबईच्या घटनेत आपण पाहिलं होतं की ते रस्त्यावर उतरले होते आणि या घटनेत देखील आता खुद्द या मोर्चाचंच नेतृत्व खुद्द उद्धव ठाकरे करणार आहेत। कुठेतरी या माध्यमातून उद्धव ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करेल, आपली ताकद दाखवेल आणि अर्थातच आम्ही मुंबईकरांच्या बाजूने आहोत। नुसता धारावीच प्रश्न नाही तर आम्ही समस्त मुंबईकरांच्या पाठीशी उभे आहोत हा दाखवण्याचा देखील उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे। उद्धव ठाकरे आदित्य खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, आमदार अनिल परब ही नेते मंडळी देखील ठाकरे गटाची या मोर्चाच्या ठिकाणी असणार आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या या मोर्चाला, ठाकरे गटाच्या या मोर्चाला 14 पक्षांचं बळ आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आहेत। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आहेत। आपण बघतो उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे सगळे मोर्चाच्या ठिकाणी आलेले आहेत। उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब ही सगळी नेते मंडळी आता मोर्चाच्या ठिकाणी आलेले आहेत। खुद्द उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। टी जंक्शन पासून मोर्चाला सुरुवात होईल ते थेट बीकेसीच्या अदानींच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकणार आहे। नुसताच उद्धव ठाकरे गट नाही तर शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा, काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आहेत। खुद्द मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड तिथे आहेत। अनेक पक्षांचं बळ या मोर्चाला मिळालेलं आहे। अदानींकडे टीडीआर जाणार नाही, हा सगळा प्रकल्प सरकारनंच विकसित करावा अशी आग्रही मागणी मोर्चेकरांची आहे। मुख्य म्हणजे या मोर्चामध्ये स्थानिक धारावीकर, काही दुकानदार छोटे मोठे हे देखील सहभागी झालेले आहेत। इथे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत आणि खुद्द उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतात। काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे गटानं 2 टीझर जाहीर करून समस्त मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं आणि त्या दृष्टीनं केवळ धारावीच नाही तर मुंबईतल्या इतर उपनगरातले देखील काही नागरिक, काही कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। अगदी मगाशी आपण काही महिला पाहिल्यात की त्या वरळीतून आलेल्या होत्या। हा केवळ धारावीचाच प्रश्न नाही तर उद्या कदाचित असं संकट आमच्यावर देखील येऊ शकतं, म्हणून आम्ही इथे आलोय असं काहींचं म्हणणं आहे। आपण इथे दृश्य पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत सामवर। धारावीच्या टी जंक्शनच्या परिसरातली ही दृश्य आहेत। या मोर्चाचं नेतृत्व खुद्द उद्धव ठाकरे करतायत। त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे आहेत, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब ही नेते मंडळी देखील आहेत। अदानी हटाव, धारावी बचाव अशा घोषणा देखील दिल्या जात आहेत। काँग्रेसचा तर थेट आरोप आहे की हा सगळा घोटाळा आहे, अदानींकडे हा प्रकल्प जायला नको अशी काँग्रेसची मागणी आहे। ठाकरे गटानं देखील टीडीआर अदानींकडे देण्यासाठी विरोध दर्शवलेला आहे। टीडीआर बँक ही सरकारकडेच पाहिजे ही प्रमुख मागणी ठाकरे गटाची आहे आणि या मागण्यांसाठीच ठाकरे गटानं हा मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा शांततेत जाईल, मोर्चा शांततेत असेल असं ठाकरे गटाने यापूर्वीच सांगितलेलं आहे। काही वेळापूर्वी आमदार अनिल परब यांनी देखील सांगितलेलं की शांततेत मोर्चा निघेल आणि बीकेसीच्या इथे उद्धव ठाकरे मोर्चाला संबोधित करतील। बीकेसीच्या इथे एक छोटं स्टेज देखील उभारण्यात आलेलं आहे। मोर्चा तिथं गेल्यानंतर उद्धव ठाकरे मोर्चाला संबोधित करतील, आपली भूमिका स्पष्ट करतील। छोट्या मोठ्या धारावीतल्या संघटना, कृती समिती, छोटे मोठे पक्ष असे एकूण 14 पक्षांचं बळ या मोर्चाला लाभलेलं आहे। उद्धव ठाकरे गटानं
मोर्चाच्या पूर्वी एक वातावरण निर्मिती केली होती टीझरच्या माध्यमातून। मुंबईकरांना त्यांनी आवाहन केलं होतं की या मोर्चात सहभागी व्हा म्हणून।